या रक्षाबंधनाला बाजारातून गोड मिठाई न आणता घरच्या घरी बनवा अशी गोड मिठाई। यामध्ये फक्त दूध आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही मिठाई तयार होते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पातेलं घेतलेलं आहे, गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे। आता इथे मी दूध टाकून घेत आहे। मी 1 लिटर मलाईवालं दूध घेतलेलं आहे, क्रीमवालं। तर याच्यामधलं मी अर्ध दूध या पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे गरम करायला, आणि हे अर्ध मी उरवून ठेवलेलं आहे, ते आपण याच्या नंतर कामात आणू या दुधाला। तर बघा, याला आता 1 उकळी येतपर्यंत छान गरम होऊ द्यायचं ह्या दुधाला। तर बघा, आता दुधाला उकळी आलेली आहे। तर आता याला थोडंसं चम्मचने असं मिक्स करून घ्यायचं। चम्मचने दुधाला असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते दूध बाहेर आलेलं नाही पाहिजे। तर बघा, इथे मी आता 3 निंबू घेतलेले होते, याचा रस काढून घेतलेला आहे निंबाचा, आणि याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर आता हे निंबाचा रस टाकल्यानंतर आपण चम्मचने असं एकदा दुधाला छान मिक्स करून घेऊया ह्या निंबाच्या रसाला दुधामध्ये। तर बघा, रस टाकल्यामुळे दूध फाटलेलं आहे। तर आता याचं आपण हे असं पनीर तयार करून घेतलेलं आहे। तर आता याला अर्धा ते 1 मिनिटपर्यंत असंच गॅसवर ठेवायचं। आणि आता इथे मी 1 वाटा घेतलेला आहे, आणि त्याच्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे। तुमच्याकडे कोणती पण चाळणी असेल तर तुम्ही ती वापरू शकता। आणि इथे मी आता 1 कॉटनचं कापड घेतलेलं आहे। ह्या कापडाला आपण आता ह्या चाळणीवरती व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। आणि आता इथे मी हे पनीर याच्यामध्ये टाकून घेत आहे, म्हणजे या पनीरमध्ये जो उरलेला पाणी आहे तो पूर्ण निघून गेलेला पाहिजे। त्यासाठी कापडावरती टाकून घ्यायचं आणि अशी एक गाठोडी बांधून घ्यायची हलक्या हाताने। गरम आहे तर थोडं व्यवस्थित बांधून घ्यायचं, नाहीतर हाताला चटका लागू शकतो। तर बघा, एवढं पाणी निघालेलं आहे, तरी मी 5 ते 7 मिनिट आणखी ठेवणार आहे याच्यामधलं पूर्ण पाणी निघायला। तर अशी गाठोडी बनवून ठेवून द्यायची। तर तोपर्यंत मी इथे आता पॅन घेतलेला आहे, हे नॉनस्टिक पॅन आहे। याच्यामध्ये आपण हे उरलेलं दूध आहे ते आता इथे आपण टाकून घेऊया। तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल किंवा नॉनस्टिकचं कोणतं पण भांडं असेल तर तुम्ही हे दुधासाठी वापरू शकता, म्हणजे जो चिकटपणा राहतो तो चिकटत नाही दूध। तर याला आता छान गरम होतपर्यंत होऊ द्यायचं गॅसवरती, आणि अधामधामध्ये असं चम्मचने मिक्स करत राहायचं, म्हणजे बुडाला लागणार नाही। तर बघा, उकळी आलेली आहे दुधाला। तर आता याला आपण चम्मचने असं मिक्स करत न्यायचं, म्हणजे ते दूध बाहेर येणार नाही। तर बघा, आता दूध थोडंसं असं घट्ट झालेलं आहे। 5 मिनिटं मी उकळवत ठेवलेलं होतं दुधाला। तर तुम्ही बघू शकता दुधाची कन्सिस्टन्सी। आणखी आपल्याला 5 ते 7 मिनिट दुधाला उकळू द्यायचं आहे। तोपर्यंत इथे मी पनीर बारीक करून घेणार आहे। तर बघा, पनीरमधलं हे पूर्ण पाणी निघालेलं आहे, आणि असा एक डो तयार झालेला आहे। तर आता ह्या डोला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, आणि याला छान हाताने असं बारीक करून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं, आणि थोडंसं म्हणजे 1 ते 2 मिनिट याला थोडंसं असं हाताने असं मॅश करत न्यायचं। सुरुवातीला गरम आहे, तर थोडंसं मी थंड होऊ द्यायला ठेवलेलं होतं। आता बघा, थंड झालेलं आहे। अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं हाताने थोडंसं। तर बघा, इकडे आपलं हे दूध पण छान आटलेलं आहे, गाঢ় झालेलं आहे दूध छान। आणि याला मला दूध हे असं घट्ट करायला 7 ते 8 मिनिट लागलेले आहे। तर हे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। तर आता इथे मी हे आपण जे पनीर घेतलेलं होतं बारीक करून ते आता इथे टाकून घेऊया, आणि ह्या पूर्ण पनीरला आपण ह्या दुधामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे दुधामध्ये छान मिक्स झालेला पाहिजे। तर बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आता दुधाची आणि पनीरची पूर्ण जो टेक्स्चर आहे तो किती मस्त दिसून राहिलेला आहे। तर इथे मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। तर तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर ह्या साखरेला पण आपण ह्या दुधामध्ये छान मिक्स करून घेऊया। तर साखर टाकल्यामुळे थोडंसं पातळ होते, तर याला आता आपण 2 ते 3 मिनिट पुन्हा एकदा इथे गॅसवर होऊ द्यायचं कमी फ्लेमवर। तर बघू शकता तुम्ही आता किती मस्त कलर आलेला आहे, क्रीमी कलर।
आणि याचा टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता। तर इथे मी थोडंसं विलायची पावडर टाकलेला आहे। तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार बारीक करून। तर ह्या वेलची पावडरला पण आपण ह्या दुधामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया। तर हे बघा मिठाईसाठी हे टेक्स्चर दुधाचं परफेक्ट झालेलं आहे तयार। तर आता इथे आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका भांड्यामध्ये आपण थंड करायला काढून घेऊया। तर बघा इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, याच्यामध्ये मी आता हे पूर्ण जे दुधाचं बॅटर आहे ते पूर्ण आपण इथे काढून घेऊया आणि याला थोडा वेळ थंड व्हायला ठेवून देऊया। म्हणजे गरम गरम आहे तर आपण हाताने गरम गरम नाही करू शकणार, हाताला चटका लागू शकतो, त्यामुळे तर असं चम्मचने असं स्प्रेड करून घ्यायचं, थोडं पसरवून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होतो। तर आता याला 5 ते 7 मिनिट थंड व्हायला ठेवून देऊ। तर बघा 5 ते 7 मिनिट झालेले आहे, थंड झालेला आहे पूर्ण आता हे। आता आपण याचे पेढे करायला घेऊया। तर याच्यामधलं थोडंसं बॅटर असं हातामध्ये घ्यायचं आणि असं हाताने गोळा करत न्यायचा म्हणजे आपला पेढा तयार होतो। तुम्ही बघू शकता किती मस्त दाणेदार झालेला आहे। अशाच पद्धतीने दुसरा पण पेढा मी बनवत आहे। थोडंसं बॅटर घ्यायचं आणि असं हाताने प्रेस करत न्यायचं। बघू शकता तुम्ही दुसरा पण पेढा तयार आहे। अशा पद्धतीने मी बाकीचे पण पूर्ण पेढे तयार करून घेतलेले आहे आणि याला थोडंसं गार्निश करायला केशर मी लावलेलं आहे, केशरचं पाणी आणि थोडं केसर। तुम्ही हवं तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट पिस्ता कोणतं पण वापरू शकता। रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।